रमरदा रमरदा काय झालं काय रमरदा काय राहणार सारखं माग माग बघायलाय उद्या आपलं कोणतरी पाठलाग करायला असं वाटेल मला. कोण ते काय माहित नाही पण कोणतरी करते असं वाटेल मला. मी काय म्हणतो उगाच घाई गडबड करण्यात काहीच पॉईंट नाही. हे सगळं प्रकरण तुम्ही माझ्यावर सोडून द्या. मला तर आता तुझ्यावर डाऊट आलाय राणा हे नटला पुढे बच्ची झाला नाही, कशाला काय वाटेल ते बोलायला राणा सांगा त्याला. मी कशाला काय करू. अरे गप बसा की मर्दानो. उगा नाही ते फालतू बडबड करताय. चला लवकर. मी कशाला काय करेन रे. हो साहेब असं काय आपलाय अहो काय साहेब पोलीस असून लपताय मग चोराने काय करायचं तू तू घबरे बाबा अरे तपास सुरू आहे तपास तपास हा कसला ए, तुला काय करायचं हे तुला काय करायचं जा तू तुझं काम बघ जा. अहो साहेब काय सांगू तुम्हाला अहो माझ्या गिरणीचा पट्टा सुटाय हो आम्ही येऊ तुझा पट्टा बसवायला. अरे बाबा तू इथनं जा ना तुझं काम कर तू जा नाहीतर तुला आत टाकीन आणि गिरणीच्या पट्ट्याला अहो, नाही साहेब असं करू नका जर तुम्ही मला मारलं तर गाव उपाशी राहील अहो गावाला भाकरी काय सवय हो बरं मला सांगा राणाचा कुठे भेटला तर मला तेवढं सांगा काय घोरपडे कुठे गेले गँग. साहेब तुमची नजर चुकवून फरार झाली गॅंग. नाही 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 मी काय म्हणलं होतं राणा तुला हे अशी सापडणार नाही जिजा. ज्यानं कुणी जिजाला किडनॅप केले की नाही तो लय हलकट माणूस असणार आहे. मला जर भेटला का नाही त्याचं टाळकच फोडतो. ए अच्छा तोंड बघ टाळकं फोडतोय म्हणे गप्पा बसा हा गप. राणा हे बघ तू लई टेन्शन घेऊ नको. मी एकटा स्वतः आहे की नाही 24 तासात जिजाला हुडकून देतो. अरे मग उडक की तोंडाचा वापर कशाला करायलायस. तुला कोणी अडवलंय वय. हे बघा उगा चर्चा करण्यामध्ये टाइम घालू नका. पण की नाही हा आपण त्या शिंदेचं गोडाऊन चेक करूया. होय चला लवकर चला. चल 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 राणादा हे राणादा अरे राणादा अरे किती उडकाय तुला बरं त्या गिरणीच्या पट्ट्याच तेवढं बघतो की हे सच्चा तुझं गिरणीचं पुराण बंद कर की मर्दा. अरे आम्ही इथं जिजाला हुडकालोय. हा हे जिजाला उडकायने असं ठरलं होतं ना आपलं त्याचं काय आहे की तुम्हा गावकऱ्यांचं ठीक आहे रे पण हे सरपंच या नात्याने माझी काहीतरी जबाबदारी आहे की नाही हा? हो सरपंच आता उगा चर्चा नको जाऊया काय. पण राणादा मी काम कर मी बी येतो की नाही गिरणीत गेलो तो बायका बोंबतील मी येतो. बरं बाबा बरं तू पहिला शांत हो आणि सलाम करू चल. हा, हा. राहणार मी काय म्हणतो ही सगळी जत्रा घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही इकडच्या गोडाऊन मध्ये बघा तर मी इथे एक जवळ गोडाऊन आहे तिथं जातो आणि तिथनं बघून येतो. हा चालतंय बरं ऐक, झालं की बघ काढ घे काय. हो सरपंच मी येतो तुमच्यावर. चल की मग तुम्ही चला, 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 चला. घोरपडे ही केस सुटली पाहिजे असंच म्हणायचं ना तुम्हाला. अहो, त्यासाठी शोध घेतला पाहिजे साहेब. तर घेतोच ना आपण. हो 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 कुठे गेली ही टोळी. अहो, इथंच तर होती साहेब कुठं गायब झाली. राणा ऐक की ती जिजा इकडे नाही सापडणार. हे पप्प्या तू उघड ना टाळून वगैरे मला वाटतंय तिथं इथं सापडणार. चल तुझं हा हो साहेब साहेब इकडे इकडे. हो इथं असणार इथं असणार. अहो नाही इकडे असणार. हो चला चला हे बघ, इकडे इकडे राणा हे बघ की काय नाही इथं कुलूप आहे इथं काय नसणार आत. बंद आहे बरेच दिवस झाले. चल राणादा आणखी पडू इतिहास घेऊ तू टाक ए, नाही थांब थांब. मी ट्राय करतो की. अरे, हे बघ नाही नाही हो बाजूला. अरे राणा, हे काय चाललंय तुमचं? राणादा अरे नको, ऐक माझं. राणा ऐक की म्हणजे बघा राणा ऐक की राणा हीच ती जागा आहे फोटो मधली. होय मी म्हणलेलं की इथं कोण नाही म्हणून. पण जिजा कुठं आहे कुठं
बापू तुम्ही इकडे काय करताय? हा मी ते हे ते आपलं आय मी तू लावले जिजाला तुम्हीच किडनॅप केलेलं नाही ना? हा ए अरे काय बोलतोयस? मी कशाला करू? मग तुम्ही इथं कसं काय? जिजाला इथं कोंडून ठेवलं होतं, तुम्ही इथं काय करायला? ए अरे बाबा रो अरे खरंच मी काय नाही केलं. ते मला पप्प्यानं सांगितलं. पप्प्यो वय की मीच सांगितलं होतं की. म्हणलं बापू अहो जिजा गायब झाल्या, तिला हुडकायला पाहिजे. एकाच ठिकाणी सगळ्यांनी हुडकण्यापेक्षा तुम्ही जरा दुसरीकडे जाऊन हुडका असं सांगितलं होतं. नेमकं तुम्ही बी इथं आला हुडकायला. अरे मी ते का बसा काय मी लावले का बसा जरा. हे बघ राणा, तू आता त्या जिजाचा विचार डोसक्यातनं काढून टाक, विसरून जा सगळं. हा मी माझ्या हलकट डोक्यातनं काय आयडिया बाहेर येत्या, काय लिंक लागते का नाही ते बघतो. हे बघा तुम्ही काय करा, तुम्ही सगळे जाऊन दुसरीकडे शोधा. हा सगळे एकत्र नको रे. मी आणि बापू काय करतो, इथं जे गोडाऊनचा मालक आहे की नाही त्या मालकाला जरा शोधून काढतो आणि त्याच्याकडनं काय लिंक मिळते काय बघतो, त्याला घेतो पट्ट्यात जरा. हा तुम्ही या निघा. खरं तिकडे आम्ही इकडे बघतो, त्याला सोडाय नाही बापू. हे बरं का तू पण बघ, बघा जरा नीट बघा जरा. अरे मला काय माहिती म्हणजे मी यायच्या जिजा इथनं गायब झाली ती. बापू अरे खरंच सांगतोय. अहो काय बोलायलाय? मग जिजा कुठे गेली? अरे मला काय माहिती म्हणजे. हे बघ आपण तिकडे जाऊन हुडकायचं. थांबा. दारूच्या बाटलीची काच. दारू माणसाचं वाटोळं करतं म्हणतात तेच खरं. बापू ही जिजा जर डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली ना तर आपलं काही खरं नाही आता. अरे जाऊ दे की मग. तिला कुठं माहिती आहे आपणच आहे ती. सांगायचा ती लई हुशार बाई आहे आणि डेंजरस बाई आहे. ती शोधून काढेल बर काय कुणी किडनॅप केलं तर ते. ही कशी सुटून गेली बघितलं ना असं कापलं. अरे मला तर लय भीती वाटायला लागल्या आता. मग आता रानाच्या मर्जीत राहिलो तरच वाचू. भोरकन जिजा पळून गेल्या तर गेल्या, माझ्या डोसक्याला ताप करून गेल्या. लई टेन्शन आले मर्दा मला बघ. अरे बाबा तू काय टेन्शन घेऊ नकोस म्हणून सांगतो ना. सापडे लवकरच जिजा, शांत बस. एकदा पक्कस सापडू दे. काय म्हणते ती? हात तोडून गळ्यात तडकून गुलाल माकून ते गाडावर वगैरे काहीतरी म्हणते ना. आता ती फक्त एकदा घाव दे बघ. बघूया. नाही तिला पोत्यात घालून त्या पोत्याला दगड बांधून नदीत फेकलं का नाही तर बघच तू. बघतो. अच्छा आता लक्षात आली केस. काय रणविजय गायकवाड कुठं आहे जिजा? चुपचाप सांगायचं. साहेब, खरंच माहित नाही हो. आम्हीच तिला हुडकायलोय. होय साहेब. कशाला? पोत्यात घालून नदीत टाकायला? अहो नाही साहेब, अहो ते जिजा सापडून झाले ना मग म्हणून ते रागाच्या भरात तिच्या तोंडात नाही गेलं बघा. होय हे बाबा रागाच्या भरातच गुन्हे होतात. आता खरं प्रकरण काय आहे ते सांगा, नाहीतर घोरपडे त्या दोघांना घ्या स्टेशनला. वय साहेब, अहो पण दिवसभर लई पळवलं या दोघांनी. आत टाकूया आणि चांगला पाहुणचार करूया. हे बघा साहेब, मी बोललो तसं, पण माझ्या मनात तसलं काय बी नव्हतं बघा. वय काय हाय काय तुमच्या मनात? हा हे बघा साहेब, काय आहे, एक तर आधीच ती बाई एक नाही आमच्या दारातनं गायब झाली. समजेसनी लई टेन्शन आले. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. हा आता हे समजा खरं आहे की माझ्यात आणि तिच्यामध्ये वाद होता. अहो
अहो साहेब ती सापडावी आहे तुमच्यापेक्षा जादा मला वाटते बघा. घोरपडे, तुम्हाला काय वाटतं? सध्या आपल्याकडे याच्या विरोधात पुरावा नाही आहे साहेब. नाही, आता येऊ म्हणला की तिला पोत्यात घालून नदीत टाकतो, पण नेमकं त्यावेळेला मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं विसरलो साहेब. मग आता कोर्ट सोडून देणार साहेब. हं, निर्दोष सोडून देणार आणि आपल्यालाच फटकारल. मग आता काय करायचं? केस कशी सोडवायची? सोडून द्यायची केस. हं, नाही म्हणजे आता यांना सोडून देऊया, पुढच्या वेळेला नक्की पुरावा मिळेल साहेब. सोडूया मग. हा, चला चला. हे बघ, तुला आत्ता सोडून देतोय, पण जर का जिजा सापडली नाही तर तुम्हा दोघांना सगळ्यात आधी संशयित म्हणून सरकारी पाहुणचार मिळेल. कळलं काय? चला, आम्ही जाणार आहे, थांबणार नाही इथं. चला साहेब, चला साहेब. बरकत मला की नाही जिजा खावली तर तिचं तर अरे बाबा तोंड बंद कर की. लपून जर तुम्ही शूटिंग बिटिंग केलं तर परत डाव अंगणीत यायचा. तू तोंड बंद कर. इथलं चल. चल इथलं पहिलं चल. चल इथलं. आत्ता पुरावा घावता घावता राहिला साहेब. मग आता सापडेल. कोण जिजा? नाही हो, पुरावा. चला 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 चला. बाईमुळे की नाही आयुष्यात कायम घोळ होते बघ. बघतोस ना व या जिजामुळे डोसक्याला किती ताप होते ते. तू सगळं सगळं बायकांच्याच का दाखवतोस रे? हा, आधी ती जिजा गावून झाले त्याचं टेन्शन आहे, त्यात वर तुझी किरकिर. वार वा. हा तिचा लईच पोळका येतोय की तुला. आता काय तिची काळजी वाटायला लागले आणि दोस्ताची किरकिर. नाही 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 नाही, बाईमुळे माझा दोष बी बदलला. आता बाईच्या वाराला थांबणं चुकीचं आहे. जाऊ दे. अरे बाबा तसं काय नाही आहे रे. मग कसं आहे? कसं आहे ते मी तुला सांगतो, नीट ऐक. तू जेलात असताना जिजा मळ्यात आली. अरे तू नसताना मला काय लागलं सवरलं तर जिजा मला मदत करायची. माझ्यासारख्या एकट्या भनंग माणसाला तिने बहिणीची माया दिली. मला माहितीये रे तुझी तिच्याबरोबर खुन्नस आहे, पण जिजा मनानं चांगलं आहे हे बी तेवढंच खरं आहे. तिला हुडकणार म्हणून सांग की मला. राणा बोल की तिला हुडकणार म्हणून सांग की. ठीक आहे मी हुडकतो. अरे मला बी वाटतंय रे ती सापडावी म्हणून. आता ती सापडन तर त्याला मी तरी काय करणार. तू मला शब्द दे जिजाला हुडकणार म्हणून. ती की मरता शब्द. ठीक आहे मी तिला हुडकतो. तू टेन्शन घेऊ नको. चल. जा. बसा. हा मग तुला काय वाटलं किडनॅप करून काय मला गायब करशील? ए जिजाय मी जिजा कडकडी जा. हो ते मी नाही गायब केलं. होय मग दुसरा कोण? तुझा आणि माझा वाद होता म्हणूनच तू असा डाव टाकला आम्हाला घाबरवायला. आणि आता साळसूतपणाचा आव आणतोय दानगट्टा. घोरपडे घोरपडे घोरपडे, केस सुटलीच ना. हा म्हणजे शेवटी गुन्हेगाराविरुद्ध पुरावा सापडलाच ना. वा साहेब वा, शेवटी मेहनतीनं तुम्ही केस सोडवलीच म्हणायची. अटक करा गुन्हेगाराला. शेवटी रानानं तुला शोधली म्हणायची. नाही उलट या राणानं स्वतःच्या बायकोला गायब केलं होतं. हा हा बायको. अहो वहिनी तुम्ही समजताय तसं काय नाही. वहिनी हा वहिनी, अहो राणानं त्याची बायको कमल येऊन जाहिरात दिली तिने पेपरात. हा लय काळजी आहे बघा तुमची त्याला. होय काय रे? म्हणजे मी अंजली ते. अहो असा या साहेबांचा गैरसमज झालता. बरं आम्ही त्यासनी सांगितलं तुम्ही जिजाय म्हणून. राणाची दुसरी बायको. दुसरी होय
अंजली वहिनी पहिली बायको आणि जिजा दुसरी बायको. जिजा रणविजय गायकवाड हरवली अशी राणाने बातमी दिली. त्यासाठी हे साहेब इथे तपास करायला. पर या साहेबांनी वाटतंय राणानंच तुम्हाला किडनॅप केले असा संशय आहे त्यासनी. आणि आता ते जेलात टाकायचं म्हणू लागलेत. आता तुम्हीच काय खरं आणि खोटं ते सांगा बघू. बाई, तुमच्या नवऱ्यानेच तुम्हाला गायब केलं होतं ना? घोरपडे, अटक करा गुन्हेगाराला. अहो पण नाही, कोण म्हणलं? अहो आता तुम्हीच म्हणला की. आणि तुम्हा दोघात भांडणं आणि वाद होते असं अख्ख्या गावानं सांगितलंय आम्हाला. हो, आता साहेब नवरा बायकोत भांडणं नाही झाली तर नवरा बायकोच म्हणत नाहीत ना त्यांना. बरोबर. कसं आहे, तसं आमच्या दोघांचा बी जरा वाद होता आपापसात, पण म्हणून काय लगेच मला माझा नवरा किडनॅप नाही करणार. भाई की नाही मालक? होय होय. मालकीन बाई कोण म्हणणार? बघा साहेब, यावरच आमच्यात वाद झाला होता. मालकीन बाईच म्हणत नाही. ए म्हण की मालकीनबाई. म्हणती मालकीनबाई म्हणती. ए म्हणतो का नाही आता मालकीनबाई? होय म्हणतो की. होय होय मालकीनबाई. हे बघा साहेब, अहो ते रागाच्या भरात मी माहेरी गेलतो. गैरसमज झाला असेल तर चुकून द्या. हा, होय होय. ठीक आहे. पण हे बघा, परत असा सरकारी व्यवस्थेचा वेळ वाया घालवला तर याद राखा. हा? बरोबर आहे ना साहेब? हा, निघूया का आता? चला. काय रे बायको? हे बघा, ते काय झालं, तुम्ही हरवलं होतं का नाही? तुम्हाला हुडकायचं म्हणून आम्ही ते पेपर मध्ये बातमी दिली होती. आणि त्यासनी की नाही ते जवळच्या नात्याचा पुरावा पाहिजे होता म्हणून मग आम्ही ते. अरे सांग की. म्हणून काय मला बायको केलंस? बघे मावशे, तुझं पोरग बघ कसलं वाया गेलंय. नाही ग पुरी, तू सापडावीस म्हणून हे रानानं केलं. नाही, यानंच मला किडनॅप केलं. हो हो नाही हो, मी नाही गायब केलं. तूच केलंस. आत्ताच्या आत्ता पोलिसांनी जाऊन समजा खरं सांगतो तू माझा नवरा नाहीयेस म्हणून. अगं जिजा असं करू नकोस ग. राणाला परत जेलात टाकतील ते. काय रे? असं करू नगस ग. अगं तू नव्हतीस तर रानाच्या जीवाला चैन नव्हती. सापडावी म्हणून लई काय काय केलंय त्यानं. अगं मावशे, समजा दिखावा करायला लागला यो. हे बघ मावशे, तुझ्या खातर मी पोलिसांनी काय बी सांगणार नाही खरं. पण त्याच्या बदल्यात या पैलवानानं मला माझं झोपडं परत बांधून द्यायचं. आहे काय कबूल? होय होय, हाय कबूल हाय. नाही नाही नाही, तू नका सांगूस मला काय. या पैलवानाला शब्द द्यायला सांग मला. राणा दे बाबा सबूत. काय बोलतीस तू ये राणादा? जर तुम्ही परत जेलात गेलात तर बरं वाटेल काय गोदाकाला? अवय म्हणा. अहो पण राणाला बोल की मरता. शब्द देऊन टाक तू. होय रे राणा, अरे दे की सबूत. मालक, आता तुम्ही माझं झोपडं बांधून द्यायचं. आता राहणार तर तिथंच राहणार.